तर तब्येत थोडीशी मला आज माझी ना बरोबर वाटत नव्हती. मोबाईलवरचं काम आहे ना ते करून घेतलं एडिटिंगचं. थोडंसं माझं एडिटिंग बाकी होतं जे गाडीमध्ये करते मी. बाहेर पाऊस पडत होता त्याच्यामुळे थोडा वेळ थांबले होते. नंतरला जाऊन माझं एडिटिंग करून घेतलं, आले किचनमध्ये आणि रात्रीच्या जेवणाला की नाही सुरुवात केली. कुणालच्या बाबांना विचारलं होतं काय बनवू, तर ते मला म्हणाले होते की खिचडी बनव झटपट होईल. पण माझ्या मनाला काही ते पटलं नाही. म्हटलं खिचडी बनवली तर जास्त कोणाचं जेवणार नाही, आवडत नाही ना घरामध्ये कोणाला खिचडी. त्याच्यामुळे मसूर भिजवले आणि मसूरची पटकन भाजी आणि भाकरी म्हटलं करून घेते. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे आणि त्यात कांदा, राई, जिरं, कढीपत्ता, आलं, लसूण, टोमॅटो घातलं, सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड घालून चांगलंसं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि एक वाफ येऊ दिली झाकण ठेवून. त्यात थोडंसं पाणी पण ॲड केलं होतं आणि त्याच्यानंतर भिजवलेला जो मसूर आहे ना अख्खा मसूर तो घातला आहे. जरा एक 2-3 मिनटं परतून घेतलं आणि मग चवीप्रमाणे त्यात मीठ घातलं, कोथिंबीर घातले, गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं, मिक्स करून घेतलं, त्याच्यावर झाकण ठेवलं आणि झाकणावरती पाणी ठेवून ही भाजी की नाही आपल्याला शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर भाकरी म्हटलं बनवूया, म्हणजे नाचणीची भाकरी बनवायला सुरुवात केली. त्यात थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकलं, पीठ मळून घेतलं आणि पटकन एक 3 ते 4 भाकऱ्या की नाही करून घेतलेल्या आहेत. म्हणजे खिचडी आवडतच नाही कोणाला आणि मग अर्धवट सगळेजणं जेवणावरनं उठतात आणि ही गोष्ट मला काही फारशी पटत नाही. म्हटलं तब्येत जरी बरी नसली तरी म्हटलं चांगलं जेवण सगळ्यांच्या पोटात गेलंच पाहिजे आणि मनाप्रमाणे असेल जेवण म्हणजे आवडीचं असेल तर सगळेजण खातात. पण ते जेवण झालं आणि मग सगळ्यांना